नमस्कार सर्वांना. सगळ्यांनी पटपट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नाही नको, आताच ती चांगली झाली आहे, नंतर बघू. रवी म्हणाला, ठीक आहे, मग मी निघते. ती हसत म्हणाली आणि निघून गेली. तो मात्र एकदा ती गेलेल्या दिशेकडे आणि एकदा हातातल्या पैशाकडे बघत होता. तुला काही सापडलं का? कार्तिकने फोनवरून विचारलं. आत्ताच तो मुंबईसाठी निघाला होता. समोर ड्रायव्हर गाडी चालवत होता. हो सर, आत्ताच मी त्या घरात आलोय. तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतो. इथे काही पेट्या आहेत, ज्या जुने पुराणे फोटो आहेत. काही खेळणीसुद्धा आहेत. मी तुम्हाला सगळ्या वस्तूचे फोटोही पाठवतो. समोरून राजवाड्याचा आवाज आला. ठीक आहे, संध्याकाळी मला भेट. मी तुला माझा पत्ता मेसेज करतो. कार्तिक म्हणाला आणि फोन कट केला. त्याने मग सीटवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. आज तो मुंबईला स्पेशल कामासाठी चालला होता. ऑफिसचं काम तर होतंच, पण त्यापेक्षाही सुद्धा महत्त्वाचं एक काम होतं. शेवटच्या क्षणी देवणीच्या अंकलने जे सांगितलं होतं ते काम त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. देवणीला याबाबत कितपत माहिती असेल याची त्याला कल्पना नव्हती, पण त्याला मात्र जबरदस्त उत्सुकता होती. म्हणूनच तो आज पुण्याला चालला होता. थोड्याच वेळात त्याच्या फोनवर एक व्हिडिओ आला. त्याने तो पाहिला. त्यात एक जुनं पुराणं छोटंसं घर दिसत होतं. आतमध्ये सगळीकडे जळमट लागलेली होती. कितीतरी वर्ष कोणी ते घर वापरलं नसावं असं वाटत होतं. त्यात आता एक पेटी होती आणि त्यात काही फोटो अल्बम खेळणी दिसून येत होती. कार्तिकने बराच वेळ तो व्हिडिओ निरखून पाहिला. त्यात त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं, पण नेमकं काय ते मात्र कळत नव्हतं. साधारण संध्याकाळी तो त्याच्या हॉटेलवर पोहोचला. रूममध्ये येताच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर देवणीचा मेसेज होता. पोहोचलात का? तो गालात हसला आणि त्याने तिला रिप्लाय केला. मग तो फ्रेश होऊन आला आणि पुन्हा फोन बघू लागला. देवयानीने मेसेज पाहिला होता, पण पुन्हा दुसरा कुठलाच मेसेज केला नव्हता. म्हणजे मॅडम पुन्हा रागाच्या मूडमध्ये गेल्या असतील. विचार करतच त्याने सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी दरवाजा वाजला. या, तो म्हणाला. तसं राजवाडे हातात एक बॅग घेऊन आतमध्ये आला. बसा. कार्तिकने त्याच्या समोरच्या सोप्याकडे इशारा केला. राजवाडे सोप्यावर बसला आणि त्याने आता ती बॅग उघडली. त्यातून त्याने काही फोटो आणि अल्बम काढले आणि कार्तिकसमोर टेबलवर ठेवले. कार्तिकने त्यातला एक फोटो हातात घेतला आणि निरखून बघू लागला. त्यात एक जोडपं होतं आणि त्यांच्याजवळ 1 ते 1.5 वर्षाची छोटी मुलगी होती. तिघे खूप खुश होते. कार्तिकने प्रेमाने त्या छोट्या मुलीवरून हात फिरवला. त्या फोटोवर थोडीशी धूळ होती. ती त्याने झटकली आणि तो फोटो बाजूला ठेवला. त्याने आता तिथला अल्बम उचलला आणि एक एक फोटो बघू लागला. सगळ्यात पहिला फोटो एका जोडप्याच्या लग्नाचा होता. तो बघताच त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला. त्याने पटकन त्याचा फोन उघडून त्यातला फोटो पाहिला. पूर्णपणे जुळत होता. त्याने मग तो अल्बम पूर्ण बघायला सुरुवात केली. त्या अल्बममध्ये त्या जोडप्यांसोबत नंतर एक मुलगी आणि एक मुलगा दिसू लागला. कार्तिकने पूर्ण अल्बम बघितला आणि बाजूला ठेवला. आता त्याने समोर राजवाडेकडे पाहिलं. कोणीतरी अगोदरच यातले बरेचसे फोटो गायब केले आहेत. त्या घरात पोलिसांनी खूप वर्षापूर्वी सगळं सील केलं होतं, पण त्यानंतर सुद्धा तिथं कोणीतरी खूप शोधाशोध केल्यासारखे वाटते. माझ्या नजरेतून अशा गोष्टी सहसा सुटत नाहीत आणि मला खात्री आहे त्या घरावर अजूनही पाळत ठेवली जाते. राजवाडे म्हणाला, मला जाणून घ्यायचं आहे या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं. कार्तिकने अल्बममधल्या त्या आनंदी कुटुंबाकडे बघत विचारलं. या जोडप्याचा कोणीतरी माथे फिरून एक खून केला होता. त्याला पोलिसांनी पकडलं आहे. सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. राजवाडे म्हणाला. मग त्यावेळी ही दोन्ही मुलं कुठे होती? कार्तिकने विचारलं. मुलगा तिथेच होता, लपून बसला होता. त्याच्यासमोर सगळं झालं, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. मुलीचा काहीच उल्लेख नाही, राजवाडे म्हणाले. तुम्हाला आणखीन काही कळलं तर नक्की सांगा. सुस्कारा सोडत पुन्हा एकदा अल्बम चाळत कार्तिक म्हणाला. ठीक आहे सर, मी निघतो. राजवाडे बोलला आणि निघायला लागला. तेवढ्यात राजवाडे, 1 मिनिट. कार्तिकने मागून हाक मारली. तसं राजवाडे तिथेच थांबला आणि मागे वळून पाहिलं. या मुलीच्या हातातली बाहुली मिळेल का? कार्तिकने अल्बममधल्या मुलीच्या हातातल्या बाहुलीकडे इशारा करून विचारलं. हो, मी आज मध्यरात्री पुन्हा एकदा प्रयत्न करतो, राजवाडे म्हणाला आणि निघून गेला. कार्तिक पुन्हा एकदा त्या अल्बममध्ये बघू लागला. त्याची छोटी देवयानी एक बाहुली घेऊन हसत बसली होती. केस खांद्यापर्यंत कट केलेले, ओठांवर सुंदर हास्य आणि चेहऱ्यावर निरागसपणा. खूप सुंदर दिसत होती ती. आपल्याला मुलगी झाली तर नक्कीच हिच्यापेक्षा जास्त गोंडस असेल, असा विचार क्षणभर त्याच्या मनात चमकून गेला.
पण दुसऱ्याच मिनिटाला त्याचा हसरा चेहरा उतरला आणि त्याने तो अल्बम बॅगेमधून ठेवून दिला. त्याच वेळी इकडे देवेने ऑफिसमध्ये काम करत होते. तिच्या जवळच्या फाईल संपल्या तसं तिने तो फाईलचा ढीग उचलला आणि रोहन पवारच्या केबिनमध्ये गेली. सर, या सगळ्या फाईल्स अपडेट करून झाल्या आहेत, शिवाय टॅलीसुद्धा झाल्या आहेत. ती म्हणाली. ओके, ह्या सगळ्या गौतमी मॅडमना द्या आणि त्यांच्याकडून नवीन फाईल्स घ्या. हे सगळं काम 2 दिवसात व्हायला हवं. सर बाहेर गेले आहेत, त्याचा फायदा उठवा. लवकर काम करा, रोहन पवार म्हणाला. ओके सर. देवेनीने त्या फाईल्स उचलल्या आणि गौतमीच्या केबिनमध्ये थोड्या नाखुशीनेच गेली, कारण गौतमी तिला बिलकुल आवडत नव्हती. तिला पाहून नेहमी श्वेताची तिला आठवण यायची. मी आत येऊ का मॅडम? देवेनीने दरवाजातून विचारलं. या. बॉब कट केलेले काळे केस आणि कॉर्पोरेट जगातील आधुनिक पोशाख घातलेली गौतमी आपल्या खुर्चीवर बसली होती. देवेनी आतमध्ये गेली आणि तिने तिच्या हातातल्या फाईल्स तिच्यासमोर ठेवल्या. मॅडम, आणखीन फाईल आहेत असं सर बोलत होते. हा, तिथं ठेवलेल्या त्या 4 फाईल्स घेऊन जा, गौतमी फोनमध्ये बघतच उत्तरली. देवेनीने बाजूच्या टेबलवर पाहिलं. 4 फाईलचा एक गट्टा होता. तिने तो उचलला, पण त्याच वेळी तिच्या हातून तो निसटला आणि सगळ्या फाईल्स खाली पडल्या. अरे देवा, पटकन उचल त्या फाईल्स, नीट घेता येत नाहीत का? गौतमी फोन खाली करत वैतागून म्हणाली. कदाचित फोनमध्ये कोणाशी तरी गप्पा करत असावी, त्यामुळे झालेल्या व्यत्ययामुळे ती वैतागली. सॉरी. देवेने दिलगिरी व्यक्त करत खाली वाकल्यानं फाईल्स घेऊ लागले, पण आता मात्र 4 ऐवजी 5 फाईल्स दिसू लागल्या. कसं शक्य आहे? माझ्या हातातून 4 फाईल्स पडल्या होत्या, ही 5वी कुठून आली? विचार करतच देवेनीने ती पण फाईल सोबत घेतली आणि बाहेर पडली. तिने आता एक एक करून ऑनलाईन फाईल अपडेट करायला सुरुवात केली. 4 फाईल झाल्यानंतर तिने 5वी फाईल घेतली आणि कंपनीचं नाव टाकलं. पण त्या कंपनीचा रेकॉर्ड अगोदरच अपडेट केल्याची सूचना आली. बहुतेक ही फाईल अगोदरच अपडेट करून झालेली, आपण उगीच घेऊन आलो. पण ती कचऱ्याच्या तिथे काय करत होती? विचार करतच देवेनीने ती फाईल ठेवली. पण पुन्हा तिच्या मनात काहीतरी आलं. तसंच तिने ती फाईल उचलली आणि समोरच्या फाईलमध्ये त्याची तपशील तपासू लागली. वरती नाव टाकताच त्याचं रेकॉर्ड आलं. तिने त्यातले आकडे बघितले आणि आता हातातल्या फाईलमधले आकडे बघू लागली. पण आकडे पूर्ण वेगळे होते. तिने पुन्हा एकदा तपासलं. तब्बल 40 लाखांचा फरक दिसत होता. तिचे डोळे विस्पारले गेले. तिने पुन्हा एकदा तपासलं, कारण तिला विश्वास बसत नव्हता. पण खरंच संगणकावर अपडेट केलेल्या फाईलमध्ये जो आकडा होता तो मूळ फाईलपेक्षा तब्बल 40 लाखांनी कमी होता. तिने पटकन त्याची एक प्रिंट काढली आणि ते सगळं घेऊन ती तडक रोहन पवारच्या केबिनमध्ये गेली. सर, आपला आर्थिक अहवाल थोडासा प्रॉब्लेम आहे, देवेने आतमध्ये येताच म्हणाले. रोहन पवारने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. हे बघा. तिने फाईल आणि आता काढलेली प्रिंट त्याच्यासमोर ठेवली. रोहन पवारने लगेच चष्मा घालून ते दोन्ही बघायला सुरुवात केली आणि आता मात्र त्याचे पण डोळे विस्पारले. मिस देवयानी, गुड जॉब. मी बघतो हे सगळं. फक्त या बाबतीत बाहेर कुठे सांगू नका, नाहीतर आपल्या विभागाची बदनामी होईल. जे कोणी आहे त्याला मी स्वतः बघून घेतो. आता तुम्ही जावा, रोहन पवार टेन्शनमध्ये म्हणाला. ओके सर, देवयानी म्हणाली आणि पुन्हा तिच्या डेस्कवर आले. कार्तिकला सांगू का? तिच्या मनात विचार आला, पण तो एवढ्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देईल असं तिला वाटत नव्हतं. एक छोटीशी आनंदाची बातमी. गेल्या 3 महिन्यापासून आपल्या 3ही चॅनेलवर अडचण आली होती. एका चॅनेलमुळे बाकीच्या 2 चॅनेललाही प्रॉब्लेम आला होता आणि कथांच्या भागांमध्ये एकच फोटो वारंवार वापरला गेल्यामुळेही अडचण निर्माण झाल्या. पण आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत आणि आपल्या 3ही चॅनेलला पुन्हा मोनेटायझेशन मिळाले आहे. तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि अखंड कोटी ब्रह्मांड नायक दख्खनचा राजा श्री ज्योतिबा व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आज हा आनंदाचा दिवस पाहायला मिळाला. मनापासून धन्यवाद. देव, आवर पटकन. अगं वेळ झाला, निघूया आपण. स्वातीच्या आवाजाने ती भानावर आली. तिने तिचा संगणक बंद केला आणि पर्स उचलली. उद्या संध्याकाळी चित्रपट बघूया का? स्वातीने तिची बॅग उचलून घेत विचारलं. होय, देवेनीने उत्तर दिलं. तसंही कार्तिक उद्या रात्री येणार होता. त्या दोघी तेथून निघाल्या होत्याच की अचानक गौतमी थोडं वेगाने चालत त्यांच्याजवळ आली. देवयानी, तूच ना? गौतमीने देवयानीकडे बघून विचारलं. हो, देवयानीने गोंधळून उत्तर दिलं. तुला सकाळी जे काम दिलं होतं ते तू केलं का नाही? गौतमीने थोडं रागात विचारलं. मॅडम, मी ते दुपारीच संपवलं होतं. मी तुमच्या केबिनमध्ये त्या फाईल्स पाठवून दिल्या होत्या, देवयानी म्हणाली.
हो, तू फाईल्स पाठवल्या, पण अर्धवट अपडेट करून तुला जर काम करायचं नसेल तर सांग. उगीच अर्धी कामं केलेली मला चालणार नाहीयेत. गौतमी रागात ओरडली. तिचा आवाज इतका मोठा होता की आसपास काम करणारे सुद्धा त्यांच्याकडे बघू लागले. देवयानीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी पूर्ण फाईल्स अपडेट केल्या आहेत. देवयानी शांतपणे आजूबाजूच्या लोकांकडे बघत म्हणाले. अच्छा, संगणक सुरू कर आणि दाखव मला. गौतमी हाताची घडी घालून आणि नजर रोखून बघत म्हणाली. देवयानीने स्वातीकडे पाहिलं. ती पण थोडी घाबरल्यासारखी वाटत होती. तिने पर्स ठेवली आणि संगणक सुरू केला. तिने सॉफ्टवेअर उघडलं, पण आता तिथं सकाळी अपडेट केलेल्या फाईल्स बघून तिचे डोळे विस्फारले. कारण खरंच त्या अर्धवट होत्या. मॅडम, मी केल्या होत्या. मला वाटतं कोणी दुसऱ्याने यामध्ये मी अपडेट केलेल्या फाईल्स डिलीट केल्या. देवयानी घाबरून म्हणाली. अरे बघूया, शेवटचं अपडेट कोणाच्या खात्यावरून आहे? गौतमी तोंड वाकडं करत म्हणाली आणि देवयानीने पाहिलं तर ते तिचंच खातं होतं. देवयानी अवाक झालेली. तिला आठवत होतं की तिने सगळं व्यवस्थित केलं होतं, पण ते असं कसं झालं ते मात्र तिला कळत नव्हतं. मिस देवयानी, इथं तुम्हाला महिना होऊन गेला तरीही तुमच्या छोट्या चुका काही व्यवस्थित होत नाहीत. आतापर्यंत मी सगळं खपवून घेतलं, पण इथून पुढे एक जरी चूक झाली तरी तुम्हाला इथून बाहेर जावं लागेल, हे स्पष्ट आहे. आणि हो, हे जे केलं आहे ना ते उद्या लवकर येऊन व्यवस्थित करा, नाहीतर आता करून जा. गौतमी रागात म्हणाली आणि तिच्या उंच टाचांचे आवाज करत निघून गेली. देवयानीने एक सुस्कारा सोडला आणि आसपास पाहिलं. सगळे तिच्यावर हसत असल्यासारखे वाटत होते. देव, शांत हो. उद्या लवकर येऊन करू आपण. मी पण येईल बरोबर, स्वाती तिला म्हणाली. ठीक आहे, माझी चूक आहे, देवयानी आवंठा गिळत म्हणाली आणि परसा उचलून चालू लागली. तिला तिथल्या माणसासमोर उभं राहावं वाटत नव्हतं. डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते, कारण तिला माहिती होतं तिची चूक नाहीये, पण ती हे पटवून देऊ शकत नव्हती. देव, चल, चित्रपट आजच बघूया, चल. स्वाती तिला इतकं नाराज बघून म्हणाली. नाही, नको, माझा मूड नाही. देवयानी डोळ्यातले अश्रू तसेच अडवत अन सुस्कारा सोडत म्हणाली. म्हणून तर म्हणते आज बघूया, मूड चांगला होईल, प्लीज. स्वाती विनवणी करू लागली. ओके, मी रणजितला सुद्धा बोलवते. स्वाती फोन काढत म्हणाली. रणजित कोण? देवयानीने विचारलं. तोच ग, त्याला मी हेल्प करते. स्वाती थोडं लाजत अन बाजूला जात म्हणाली. देवयानी थोडी गोंधळली, पण सध्या तिच्या मनात वेगळे विचार करायला शक्ती नव्हती. चल, येतोय तो. त्याला आज तुला भेटून सरप्राईज देणार. मी तुझ्याबद्दल खूप बोलते ना, मग आज प्रत्यक्षात बघेल, स्वाती म्हणाली. पण देवयानी मात्र अजूनही विचारात होती. देऊ, सोड ना आता सगळं. स्वाती तिला चालता चालता एका हाताने मिठी मारत म्हणाली. स्वाती यार, मला चांगलं आठवतंय, मी माझं सगळं काम केलं होतं. देवयानी उलसत तोंड करत म्हणाली. ए बाई, जाऊ दे ना, एवढं का टेन्शन घेते? आणि त्या बाईचं एवढं काय ऐकून घेत होतीस? थोडं रागात बोलायचं ग, तू मालकीण आहेस तिथली, ही गोष्ट विसरू नको. स्वाती हसत देवयानीच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. नाही, मी कर्मचारी आहे, देवयानी वैतागून म्हणाली. दोघे खाली आल्या. देवयानीने ड्रायव्हरला फोन करून गार्डनजवळ बोलावलं. शिवाय सायली काकूंना सुद्धा बाहेर जात असल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात त्या दोघी मॉलमध्ये आलेल्या. कोणता बघायचा ग? स्वातीने समोरच्या डिजिटल बोर्डकडे बघत विचारलं. बघू कोणता पण, चल, देवयानी म्हणाली. बरं, तू तिथं बस, काहीतरी घे खायला, तोवर मी तिकीट काढून आले, स्वाती म्हणाली. देवयानी तिथल्याच गोलाकार टेबलवर जाऊन बसले. तिने मूवीची वेळ पाहिली. अजून अर्धा तास होता. मग तिने ऑनलाईन किटकॅट वेफल ऑर्डर केलं, जे तिच्या समोरच्या शॉपमध्येच बनत होतं, पण त्याला ऑनलाईन ऑर्डर करण्याची सुविधा होती. आता ती बसून सकाळपासून घडलेल्या घटनेचा विचार करू लागली. राहून राहून तिला काहीतरी गडबड वाटत होती, पण कदाचित नजर चुकीने आपणच अपडेट केलेलं डिलीट सुद्धा केलं असेल, ही शक्यतासुद्धा नाकारता येत नव्हती. तिने वैतागून फोन काढला आणि कार्तिकचा नंबर डायल केला. थोड्याच वेळासाठी ती त्याच्यावर आपण रागवलं होतो ही विसरून गेली. समोर रिंग होत होती, पण फोन रिसीव्ह होत नव्हता. तिने पुन्हा ट्राय केला, पण रिसीव्ह नाही झाला. कदाचित तो बिझी असेल हा विचार करूनही नकळत तिच्या मनाला त्याची काळजी लागून राहिली. बस त्याची काहीतरी खबर मिळावी म्हणून तिने ऑफिसचा नंबर डायल केला. हॅलो झेडजी ग्रुप, समोरून गोड आवाज आला. हॅलो, मला मिस्टर कार्तिक पाटील सरांसोबत बोलायचं होतं. तुम्ही माझा कॉल ट्रान्सफर करू शकता का?
देवयानीने घाईत विचारलं. मला माफ करा, कोण बोलते? पलीकडून आवाज आला. मी देवयानी. ते सर आज इथेच आहेत. ते त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा बोलणं करून द्याल का प्लीज? देवयानी म्हणाली. सॉरी, सरांची सध्या मीटिंग सुरू आहे आणि सरांशी बोलायचं असेल तर पहिली अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही तुमचे डिटेल्स द्या, मी सरांशी बोलते. त्यांनी अपॉइंटमेंट दिली तर मी तुम्हाला सांगेल. सध्या तरी मला नाही वाटत तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल, कारण सर फक्त उद्यापर्यंत या ऑफिसमध्ये आहेत. नंतर तुम्हाला ते पुण्यामध्येच भेटू शकतील. पलीकडून आवाज आला. ओके, माझे डिटेल्स घ्या. मिसेस देवयानी पाटील. ते फ्री झाले की प्लीज त्यांना एकदा सांगा, नाहीतर मला फोन करून सांगा, मी पुन्हा फोन करेन. देवयानी म्हणाली. ओके. पलीकडून आवाज आला आणि फोन कट झाला. देवयानीने सुस्कारा सोडत फोन ठेवला आणि त्याच वेळी समोरून स्वाती आली. जानू, मी रंजितला घेऊन आलेच, तू बस. स्वाती बोलून लगेच बाहेर आली तर मॉलच्या गेटमधून रवी आतमध्ये येत होता. तिला पाहताच त्याने स्मित केलं. हाय. तो त्याचा चेक्सवाला साधा शर्ट झाडत म्हणाला. त्याला अशा कपड्यांची सवय नव्हती, पण आता हळूहळू सवय करून घेत होता. हाय, चल पटकन, मूव्ही सुरू होईल. स्वाती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली. यावेळी रवी 7व्या आसमानावर होता, कारण आज पहिल्यांदाच तिने त्याला मूव्हीसाठी विचारलं होतं. तो त्याच्या सगळ्या अपॉइंटमेंट दुसऱ्या डॉक्टरला देऊन आलेला. इथं येईपर्यंत त्याने किती स्वप्न पाहिली होती. कोणता मूव्ही आहे? त्याने चालता चालता विचारलं. कौटुंबिक आहे, स्वातीने हसून उत्तर दिलं. ओहो, रोमॅन्टिक नाही आहे, पण ठीक है, मूवी तो है ही. ऐसे ही धीरे धीरे रोमॅन्टिक मूवी भी देखने जाएंगे. मी ती आणि कॉर्नरवाली सीट. रवी मनातच विचार करत गालात हसत होता. इकडे स्वाती मात्र आता त्यांना देवयानीला भेटवायचं म्हणून एक्सायटेड झालेली. रंजित पहिलाच मुलगा होता ज्याला ती असं तिच्या मैत्रिणीला भेटवत होती. मनात थोडं दडपण पण आलेलं, पण देवयानीला तो कसा वाटतोय ते तिला जाणून घ्यायचं होतं. ती त्याच विचारात पुढे जात होती आणि तो स्वप्न बघत पुढे चालला होता. यावेळी कॉर्नर सीट नसेल घेतली, पण नेक्स्ट टाईम आपण पुढाकार घेऊ. नाही, नेक्स्ट टाईम डायरेक्ट प्रपोजच करून टाकू. मग तिच्या घरी मागणी घालता येईल. मग आईला आणि बाबाला पण पठवू. तो त्याच्या स्वप्नात जात असताना अचानक त्याला समोर देवयानी हातात वेफल घेऊन खात बसलेली दिसली. तसं त्याची सगळी स्वप्न क्षणात खाली पडून फुटल्यासारखी त्याला वाटली. तो चालता चालता मध्ये स्तब्ध झाला. रवीचं मन त्याच्या मनाने त्याला लगेच सतर्क केलं. स्वाती. त्याने पुढे जाणाऱ्या स्वातीचा हात पकडला. तसं तिने त्याच्याकडे थोडं गोंधळून पाहिलं. अगं, मला एक काम आलं. तो काय बोलणार तोच तो बोलायचा थांबला, कारण देवयानी त्या दोघांकडे गोंधळून बघत होती. कसलं काम? खूप इम्पॉर्टंट आहे का? तसं असेल तर तू जा, स्वातीने विचारलं. तो काय बोलणार तोच? देवयानी त्यांच्या दिशेने येताना त्याला दिसली. रवी, अब तू गया. तुझी लव्ह स्टोरी संपली इथेच. रवी आवंठा गिळत देवयानीकडे बघत होता. स्वाती, हाच का तुझा रंजित? देवयानीने रवीकडे रोखून बघत विचारलं, पण तिच्या तोंडून तुझा रंजित ऐकून स्वाती एकदम लाजल्यानं त्यापेक्षा जास्त भांबावली. अगं, काय बोलते? हाच आहे तो. आणि रंजित ही देवयानी माझी मैत्रीण. स्वातीने ओळख करून दिली. रवीने आवंठा गिळत कसंबसं देवयानीकडे पाहिलं. ती थोडी रागात त्याच्याकडे बघत होती. रवीने डोळ्यांनीच तिला सॉरी म्हटलं. बरं, जाऊया का, पिक्चर सुरू होईल? स्वाती म्हणाली. तसं तिघेही थिएटरमध्ये आले. सुरुवातीला जाहिराती सुरू होत्या. स्वाती देवयानी आणि रवीच्या मध्ये बसले होते. रवी राहून देवयानीकडेच बघत होता, पण अजून तरी देवयानीने काहीच केलं नव्हतं. पण कधीही ती स्वातीला सत्य सांगू शकते असं त्याला वाटत होतं. अजून वेळ आहे, मी काहीतरी घेऊन येते. स्वाती उठत म्हणाल्यानं वाट काढत बाहेर गेली. तसा रवी लगेच स्वातीच्या सीटवर येऊन बसला. देवयानी, त्याने हाक मारली. काय? देवयानीने त्याच्याकडे बघून विचारलं. सॉरी यार, थोडा गैरसमज झालेला आणि त्यातून मी बाहेर पडलोच नाही. मला ती खूप आवडते. मी तिला सांगणार आहे सगळं, फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. खरंच, गॉड प्रॉमिस. रवी केविलवाण्या चेहऱ्याने गळ्याला हात लावत म्हणाला. ओके, पण लवकर सांग, कारण खोट्या गोष्टी उभं केलेलं प्रेम जास्त दिवस टिकत नाही. तू जितकं जास्त वेळ घेशील तितकंच तुझ्यासाठी जास्त कठीण जाईल. देवयानी शांतपणे म्हणाले. डोंट वरी, मी तिच्याशी बोलेन. रवीने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. आणि आणखीन एक, देवयानी म्हणाले. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. जेव्हा तिला सगळं खरं सांगशील तेव्हाच तू तुझ्या प्रेमाची गाडी पुढे ने. त्या अगोदर विचार पण करू नको. देवयानी थोडा दम देत म्हणाली.
नो नो, मी तसा नाही आहे. रवी हसत म्हणाला, हा माहिती आहे तू आणि तुझे फ्रेंड कसे आहेत ते. मी कार्तिकची डायरी वाचली आहे. देवयानी कुस्सीर हसत म्हणाले. रवीचा श्वास घशातच अडकला. डब्ल्यू व्हॉट, सिरियसली? त्याने विस्फारलेल्या डोळ्याने विचारलं. तिने मान हलवून होकार दिला. रवीने एक ऑफर स्मित केलं. तेवढ्यात, हे घ्या तुम्ही दोघं. स्वातीने त्या दोघांच्या समोर पॉपकॉर्न पकडले आणि ती देवयानीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. स्वाती, तू इथं बस, मी उठतो. रवी गडबडून म्हणाला. नाही नको, ती सीट त्या फॅमिलीला हवी होती. स्वातीने एका फॅमिलीकडे इशारा करत सांगितलं. त्याच वेळी पुढे नाव पडू लागले. कार्तिक त्याच्या हातातल्या फाईल्स बघण्यात बिझी होता. त्याच्यासमोर 4 सूटबूट घातलेले लोक बसलेले होते. त्यात एक लेडीज पण होती जी साधारण 30च्या आसपास वाटत होती. चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास आणि ती दिसायला खूप सुंदर होती. ती एकटक समोर बसलेल्या कार्तिकला निरखत होती. तिची नजर त्याच्यावरच हटत नव्हती. व्हाईट शर्टवर ब्ल्यू कोट आणि त्यातून उठून दिसणारी त्याची परफेक्ट बॉडी, केस व्यवस्थित सेट केलेले, हातात महागडं घड्याळ आणि काम करताना चेहऱ्यावर असलेला कमालीचा चार्म अक्षरशः बघणाऱ्याला वेडा करत होता. त्याला तीही अपवाद नव्हती, त्यामुळे त्याला पाहून ती तिथंच फ्रेश झाली होती. ठीक आहे, मला वाटतं या प्रोजेक्टबाबत आपल्याला कोणतीही अडचण नाही, त्यामुळे माझा पेय राकेश तुमच्याशी समन्वय साधेल पुढील तपशिलांसाठी. कार्तिक फाईल टेबलवर ठेवत म्हणाला. तसं ती मुलगी गडबडून स्वतःला सावरू लागली. ओहो, दॅट विल बी अवर प्लेजर. तुमच्यासोबत काम करणं म्हणजे आम्हा सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी आज रात्री आमच्याकडून तुमच्यासाठी स्पेशल पार्टी. ती लेडी लगेच मादक हसत म्हणाली. नो, राईट नाव इट्स नॉट पॉसिबल. कार्तिकने सरळ नकार दिला. ओके सर, देन मुंबईमध्ये आपण भेटू, तेव्हा नक्कीच आपण पार्टी करू. ती लेडी पुन्हा हसत म्हणाली. फाईन, कार्तिक म्हणाले. त्याने शेजारच्या फोनवरून एक नंबर डायल केला. हॅलो रोहन, कम टू माय केबिन. कार्तिक बोलला आणि फोन ठेवून दिला. ओके, देन सी यू सून. ते 4ही जण उठले आणि निघून गेले. थोड्याच वेळात तिथला मॅनेजर नील त्याच्यासमोर हजर होता. येस सर. नील, एनी अपडेट्स? कार्तिकने विचारले. येस सर, उद्या फुल डे पॅक केला आहे. सगळ्या क्लायंट कंपनींना तुमच्या अपॉइंटमेंट दिले आहेत. ओके, गिव्ह मी द लिस्ट. कार्तिक म्हणाला. येस सर. नील म्हणाला आणि त्याने कोणाला तरी कॉल केला. थोड्याच वेळात त्याची असिस्टंट तिथे आलेली. तिने सोबत एक प्रिंट आणलेली, ती कार्तिकला दिली. कार्तिक ती पूर्ण लिस्ट चेक करू लागला. सर, रिसेप्शनमध्ये तुमच्यासाठी कुणीतरी देवयानी पाटीलचा फोन आलेला. त्यांना पण तुमची अपॉइंटमेंट हवी होती, पण सध्या कोणताच फ्री सॉल्ट नाही. ती थोडं दबकत म्हणाली. खरं तर हे सांगावं की नाही हे तिला कळत नव्हतं, पण देवयानीचं पाटील आडनाव पाहून तिने हे सांगितलं होते. तिचं बोलणं ऐकून मात्र कार्तिकच्या भुवयावर झालेल्या. त्याने पटकन खिशातून फोन काढला तर तिचे 2 ते 3 मिस कॉल होते. त्याचा फोन सायलेंटवर होता आणि तो आल्यापासून मीटिंगमध्ये होता, त्यामुळे त्याला कळलं नव्हतं. शेट, आता पुन्हा हे रागवू नये. त्याने तिचा नंबर डायल केला, पण रिंग होऊनही पुन्हा रिसिव्ह नाही झाला. ते दोघे मात्र तिथेच उभे राहून त्याला बघत होते. कार्तिकने सुस्कारा सोडत फोन कट केला आणि त्याच वेळी त्याच्या फोनवर मेसेज आला. अरे मित्रा, अंदाज लाव बरं. मी एक चित्रपट पाहतोय. कोणासोबत माहिती आहे? तुझ्या जानसोबत. रवीचा मेसेज होता. मेसेज पाहून कार्तिकच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. त्याने पटकन रवीचा नंबर डायल केला, पण एक रिंग होताच फोन कट झाला. हाऊ डे यू. कार्तिकला त्याने फोन कट केला म्हणून जास्तच राग आला आणि त्याच वेळी त्याचा मेसेज आला. हे कार्तिक, डोंट कॉल. चोरून फोटो काढतो आहे. त्या स्वातीला अजून काही माहिती नाही. कॉल नको करू. पण कार्तिकने पुन्हा त्याचा नंबर डायल केला, पण तितक्यात त्याच्या फोनवर फोटो आला. त्यानं डायल केलेला नंबर कट केला आणि फोटो पाहिला. त्या फोटोमध्ये अंधुक प्रकाशात देवयानी आणि स्वाती शेजारी शेजारी बसलेल्या होत्या. समोर काहीतरी बघत होत्या. सिरियसली? कार्तिकने थोडा आश्चर्याने त्याला मेसेज केला. यस मेरे भाई, अँड आय थिंक शी लव्स टू वॉच अ मूव्ही. त्याचा मेसेज आला. कार्तिकने तो वाचला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो तर एकदाही तिला मूव्ही बघायला घेऊन गेला नव्हता. त्याने एकत्र पाहिलेली मूव्ही हंगामा होती, जी हॉटेलमध्ये पाहिली होती. तेव्हा ती किती खुश होती. कार्तिकने पुन्हा देवयानीचा फोटो बघितला. आताही ती मन लावून मूव्ही बघत होती. आता तिला मूव्ही बघायला घेऊनच गेलं पाहिजे. त्याने मनातच विचार केला. तेवढ्यात पुन्हा त्याच्या फोनवर मेसेज आला. इडियट,
आय वॉन्ट टू सी माय जान. कार्तिकने कपाळावर आठ्या पाडत मेसेज केला. मला बघू दे यार रवी. ओके, फिनिश द मूवी अँड सून ॲज पॉसिबल देन मेसेज मी. आय वॉन्ट टू टॉक टू हर. कार्तिक, मूवी जितकं टाईम आहे तितकंच चालणार. लगेच संपवायला खाऊ नाहीये. रवीने डोळे वर केलेला इमोजी पाठवला. कार्तिकने वैतागून फोन ठेवला आणि समोर पाहिलं. ते दोघे अजूनही तिथेच उभे होते. मिस्टर नील, सगळ्या डिपार्टमेंट हेडला नोटीस पाठव. आय वॉन्ट ऑल ऑफ देम राईट नाव. कार्तिक थोडा रागात म्हणाला आणि नील थोडा शॉक झाला. सर, रात्रीच्या 8 वाजले आहेत, तो म्हणाला. मला माहीत आहे. तरीही जर त्यांना त्यांची नोकरी हवी असेल तर त्यांना फोन करा आणि सांगा की मी आता मीटिंग घेत आहे. कार्तिक निर्विकारपणे म्हणाला. त्याला कसंही करून उद्या रात्री पुण्याला जायचं होतं. आता कधी एकदा देवयानीसोबत मूव्ही बघायला जातो असं त्याला झालेलं, पण त्यासाठी त्याला इथली कामं संपवणं गरजेचं होतं. यस सर, नील म्हणाला. इकडे मूव्ही झाल्यानंतर देवयानी घरी आले. तिने फोन पाहिला तर कार्तिकचे मिस कॉल आणि मेसेजेस दिसत होते. तिने रागात सगळे इग्नोर केल्यानं बेडवर येऊन पडली, पण पुन्हा तिच्या मनाला राहवलं नाही. तिने फोन घेतला आणि मेसेज ओपन केले. हाय स्वीट आर्ट, सॉरी आय वॉज बिझी. मेसेज पाहून तिने नकारार्थी मान हलवली. मग तिने त्याच्या खालचे मेसेज वाचले. हे जान, हाऊ वॉज द मूव्ही. ओहो, म्हणजे त्या पोपटासारखं नाक असलेल्या रवीने सांगितलं वाटतं यांना. ही स्वाती पण ना मंद आहे. एवढं वर्णन केलं होतं त्या डॉक्टर रवीचं, पण ही त्यालाच कचरेवाला समजून बसली. बस आता सगळं व्यवस्थित व्हावं. त्या पोपटाने तिला खरं काय ते सांगावं. देवयानीने विचार करतच फोन ठेवला. सध्या तरी तिला कार्तिकला डिस्टर्ब नव्हतं करायचं, कारण तिला माहिती होतं कार्तिक दुसऱ्या ऑफिसला कधीतरी जायचा. त्यामुळे जेव्हा जायचा तेव्हा पूर्ण बिझी होऊन जायचा. तिने डोळे मिटले आणि झोपायचा प्रयत्न केला, पण लगेच तिला ऑफिसमध्ये गौतमीसारखा किस्सा आठवला. राहून ते आठवून तिला ऑकवर्ड वाटत होतं. तिथल्या लोकांची नंतरची नजर, त्यांची कुजबूज, सगळं आठवून तिला ते विसरावंसंच वाटत होतं, पण विसरता येत नव्हतं. गौतमीने एवढं ओरडून बोलायला नको होतं असं तिला वाटत होतं. तिने शेवटी डोळे उघडल्यानं फोन घेतला. द मूव्ही वॉज गुड. गुड नाईट मेसेज टाईप करून तिने सेंड केला आणि आता वाट बघू लागली त्याच्या रिप्लायची. मन पण केवढं खोटारडं असतं ना, गुड नाईट बोलून वाट बघत बसतं. ती विचार करून स्वतःवरच हसली. आणि त्याचवेळी पुढच्याच मिनिटाला तिचा फोन पुन्हा वाजला. आतापर्यंत 12 वाजलेल्या तिच्या चेहऱ्यावर अचानक एक गोड स्मित झळकलं. तिने त्याचा मेसेज लगेच ओपन केला. बायको, मिसिंग यू सो मच. ती गालात हसल्यानं तिच्याही नकळत तिने पटकन फोनवर ओठ टेकवले. आहा, माझा गोड बटाटा. तिने गालात हसत मेसेज टाईप केला. काय करताय? मीटिंगमध्ये आहे. त्याचा रिप्लाय आला. ओके, उद्या भेटू. देवयानीने मेसेज केला. अजूनही तिला त्याला डिस्टर्ब नव्हतं करायचं, पण तरीही दिल है की मानता नाही अशी तिची हालत होती. नाही स्वीटी, इट्स फाईन. माझ्याशी चॅट कर. डू यू मिस मी. त्याचा मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर तो इतका दूर असून सुद्धा गुलाब फुलले. नाही, तिने खोटं मेसेज केला. आय नो यू आर मिसिंग मी, दॅट्स वाय. तुला झोप येत नाहीये. त्याचा मेसेज आला आणि तिने डोक्याला हात लावला. असं काही नाही, मला झोप आली आहे. देवयानीने गालात हसत पुन्हा मेसेज केला. आय नो यू आर लाईंग. एनिवेज, मिसिंग युअर हग, मिसिंग युअर लिप्स सो मच. त्याचा मेसेज वाचून आता ती जास्तच लाजून गेली. पोटात त्याच्या पाळीव फुलपाखरांनी गर्दी झाली. ओहो कार्तिक, या फुलपाखरांना तुम्ही तुमच्या जवळच ठेवत जावा, खूप त्रास देतात. देवयानी पोटाला हात लावत लटक्या रागात बडबडली. गुड नाईट अँड लव्ह यू. तिने हसून मेसेज केला. आता मात्र तिने फोन टेबलवर ठेवला आणि स्वतः पांघरुणात शिरली. पण त्या पांघरुणात त्याच्या मिठीसारखी ऊब नव्हती. खरं तर त्याच्या मिठीची सर जगात कोणत्याच गोष्टीला नव्हती. उद्या तो आला की आपल्याला त्याच्या मिठीत जाता येईल या कल्पनेनेच ती शहारली. कारण जवळजवळ 2 आठवडे झालेले दोघेही जवळ आले नव्हते आणि त्यात आता तो धड समोर पण नव्हता. त्यामुळे आता तिला त्याची खूप आठवण येत होती. त्याच्याच विचारात कधीतरी ती झोपून गेली. देवयानी मॅडम, गौतमी मॅडमने तुम्हाला बोलवलं आहे, पिऊंनी येऊन सांगितले. देवयानीने तिच्याकडे पाहिलं. दीपालीने तिला बघून अंगठा दाखवला. तसं देवयानी गालात हसली. आज दोघी पण सकाळी लवकर आलेल्या. काल ज्यावरून गौतमी ओरडली होती ते काम त्या दोघांनी
दोघींनी मिळून पूर्ण केलं होतं. त्यामुळे किमान आता तरी गौतमीची तिला ओरडण्याची संधी हुकणार होती. ओके, मी जाते. देवयानी हसत म्हणाल्यानं उठून गौतमीच्या केबिनमध्ये गेली. काल सांगितलेलं पूर्ण झालं? गौतमीने विचारलं. येस मॅडम, तुम्ही चेक करू शकता, देवयानीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. ओके, ही फाईल घे, यातल्या किमती टॅली करायच्या आहेत. आणि हो, व्यवस्थित ठेव, खूप इम्पॉर्टंट आहे, गौतमी म्हणाली. ओके मॅडम. देवयानीने फाईल घेतली अन केबिनमधून बाहेर आली. ती जाताच गौतमी गालात क्रूरपणे हसली. ती वॉशरूममध्ये गेल्यानं मग तिने लगेच एक नंबर डायल केला. हॅलो. हा, तिला फाईल दिली आहे. उद्या बघच कसं धक्का मारून तिला बाहेर काढते. स्वतःला खूप शहाणी समजते ना, त्या रोहन पवारला जाऊन फाईल दाखवते. साली बेअक्कल, बघच आता हिलाच इथल्या सगळ्या गडबडीत कसं फसवते. गौतमी दात ओठ खात म्हणाली. पलीकडून काहीतरी बोलणं झालं. नंतर बोलू, गौतमी इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाली आणि मग हात धुवून बाहेर आली. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर देवयानी घरी आली. बाहेर सायलिका कोणा आजोबांशी थोडं बोलून ती तिच्या बेडरूममध्ये आली. तर बेडरूममध्ये पूर्ण अंधार होता. बाल्कनी पण पडद्याने झाकली गेली होती. ती थोडी घाबरली. तिने लगेच टाळी वाजवली, पण लाईट सुरू झाली नाही. आता इथे काय प्रॉब्लेम झाला? वैतागून तिने पर्समधून फोन काढला आणि त्याचा टॉर्च ऑन करणार तोच कोणीतरी तिला मिठीत घेतलं. क्षणात तिचे ठोके फास झाले. अशा अचानक झालेल्या हल्ल्याने ती दचकून ओरडणार होते, पण त्याच वेळी तिच्या तोंडावर मजबूत हात दाबला गेला होता. ती आता आणखीन हालचाल करणार होती, पण तेवढ्या तिच्या लक्षात आलं की ती मिठी तर ओळखीचीच होती. तो स्पर्श तर अगोदर तिच्या नसानसात भिनलेला होता. ते विसरून कसं शकत होती? हा त्याचा स्पर्श होता, तिच्या कार्तिकचा. कार्तिक. तिने हलकेच त्याचा हात काढून हाक मारली. उत्तरादाखल त्याने तिच्या कपाळावर टेकवले. बस, त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिने समाधानाने डोळे मिटले आणि लगेच त्याला घट्ट मिठी पण मारली. आय लव्ह यू सो मच अँड मिस यू अ लॉट. कार्तिक हलकेच तिच्या कानात कुजबजला. लव्ह यू टू, देवयानी हसत म्हणाली. हा लवकर आला म्हणजे नक्कीच तिथल्या लोकांची वाट लावून आला असेल. देवयानीने मनातच त्या लोकांसाठी सुस्कारा सोडला. तेवढ्यात त्याने तिला उचलून घेतला आणि बेडवर ठेवलं. कार्तिक, अजून डिनर पण झाला नाही, काय करताय? बेडवर ठेवल्या ठेवल्या देवयानी घाबरून आणि थोडं लाजून म्हणाली. शट अप, डोंट थिंक ओव्हर. तो हसत म्हणाला आणि ती ओशाळून गेली. त्याने काहीतरी केलं आणि आता पूर्ण रूम उजळून निघाली. रूम बघून देवयानीचे डोळे विस्पारले, कारण रूमला त्याने छोट्या थिएटरसारखं बनवलं होतं. पुढे मोठी स्क्रीन होती, जवळच गोलाकार टेबल, त्यावर रेड रोजेस, कॅन्डल्स आणि डिनर ठेवला होता. आपण आज कॅन्डल लाईट डिनर करणार आहे. मूव्ही पण बघणार आहे? देवयानी खुश होत विचारलं. यस, त्याने तिच्यासाठी चेअर ठीक करत उत्तर दिलं. ती लगेच त्या चेअरवर जाऊन बसली. आता लाईट्स बंद झाल्यानं कॅन्डल सुरू झाले. स्टार्ट. कार्तिक मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा निरखत म्हणाला. आज ती खुश दिसत होती, तेही बऱ्याच दिवसानंतर. त्यामुळे तो पण खुश झाला. तिने घास घेऊन त्याच्यासमोर हात पकडला. त्याने एकदा तिच्या हाताकडे पाहिलं, थांबला आणि मग त्याने तोंड उघडलं. मी हात धुतला आहे का? हा विचार करत होता का? तिने हसून विचारलं. करेक्ट, त्याने पण हसून उत्तर दिलं. तसं तिने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं, पण पुन्हा लगेच तिने आणखीन एक घास घेतला आणि त्याच्यासमोर धरला. त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. आज पूर्ण जेवण मीच तुम्हाला भरवणार आणि हो, मध्ये मध्ये मी पण खाणार. ती गालात हसत म्हणाली. फाईन, दॅन इट्स गोल्डन चान्स फॉर मी. त्याने तिच्या हातून घास खात मिसिलपणे उत्तर दिलं. दोघं पण हसल्यानं डिनर करू लागले. थोड्याच वेळात ते बेडवर आले आणि आता सगळ्या लाईट्स ऑफ करून समोर मोठ्या स्क्रीनवर पिक्चर सुरू झाला. हंगामा. देवयानी गालात हसली आणि त्याच्या उबदार मिठीत गेली. त्या मिठीत कायमचं तिला स्वर्गसुख मिळत होतं. मूव्ही बघा, हा खूप कॉमेडी आहे, ती हळूच त्याच्या कानात म्हणाली. क्षणभर तिचे गरम श्वास कानावर अनुभवून तो स्वतः शहारला. पण सध्या मूव्हीवर फोकस करायचा होता म्हणून तो गप्प बसला. त्याने भावना कंट्रोल करत तिला मिठीत घेतलं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.